नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा TET 2024 ही जी आपली एक्झामिनेशन आहे या संदर्भातील ही अपडेट. आपल्या परिषदेने परीक्षेचा आराखडा पेपर 1 व 2 हा जाहीर केलेला आहे. तर आपल्या महा TETच्या वेबसाईटवरती म्हणजेच https://mahatt.in या वेबसाईटवरती आपण तो चेक करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, गुगल क्रोममध्ये आपण mahatt.in www.mahatt.in किंवा https://mahatt.in असं जरी टाकलं तर आपण इथे पोहोचतो. इथे येताच आपल्याला मुखपृष्ठ म्हणजेच होम पेज पाहायला मिळतं, जिथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्र परीक्षा 2024 हे आपल्याला पाहायला मिळतं. मुखपृष्ठला आपण क्लिक करताच आपल्याला जी अपडेट आहे ती इथे पाहायला मिळते. आपण त्या मुखपृष्ठला क्लिक करताच आपल्याला महत्त्वाच्या सूचना या अंतर्गत इथे पाहायला मिळतं. विषय आराखडा खालीलप्रमाणे राहील आणि शुद्धीपत्रक ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनल अजून सबस्क्राईब न केले असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. परीक्षा आराखडा याला आपण क्लिक केला आहे. क्लिक करताच आपल्याला असा मेसेज इथं दिसतो, डू यू वॉन्ट टू डाउनलोड दिस फाईल. तर मी ऑलरेडी डाउनलोड केल्यामुळे इथे अगेन आला आहे. तुम्ही पहिल्यांदा जर डाउनलोड करत असाल तर तिथे तुम्हाला डाउनलोड फाईल असा ऑप्शन येईल. त्या डाउनलोडला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. डाउनलोडला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती आलेलं पाहायला मिळतं, ज्यात फाईल ओपन झाल्यावर आपण पाहू शकता की पेपर फर्स्ट 1ली ते 5वी म्हणजेच हा D.Ed विद्यार्थ्यांचा पेपर आहे. तर पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक, दुसऱ्या कॉलममध्ये माध्यम, त्यानंतर पेपर संकेतांक म्हणजेच पेपर कोड, त्यानंतर विभाग 1 सेक्शन फर्स्ट भाषा 1, त्यानंतर मराठी आहे ती, त्यानंतर भाषा 2, त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, नंतर गणित आणि त्यानंतर परिसर अभ्यास. एकूण 5 सेक्शन 5 विभाग आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसेच प्रत्येकी 30 गुण म्हणजेच 5 सेक्शन असल्यामुळे 150 ज्याला आपण 150 असं म्हणतो, आपल्याला पेपर फर्स्टचे गुण त्यांचं वितरण पाहायला मिळतं. आपण परत वरती स्क्रॉल करूया. माध्यमनिहाय इथं सर्व विषयांचं सर्व माध्यमांचं दिलेलं आहे. त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता पेपर सेकंड. तर पेपर सेकंड जे आहे प्रश्नपत्रिकेतील विषयनिहाय गुणदान योजना. माध्यम कोणते कोणते, तर मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, हिंदी, सिंधी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू ह्या माध्यमांचे आपल्याला इथून या माध्यमातून सहभागी आपल्या TETच्या पेपरसाठी होता येतं. तर पेपर 1चा जसा आराखडा आहे सेम आराखडा आपल्याला पेपर 2चा पाहायला मिळतो, जो की उच्च प्राथमिकसाठी आहे. पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी अनुक्रमांक, माध्यम, त्यानंतर पेपर संकेतांक, विभागनीय गुण वितरण जे आहे त्यामध्ये विभाग 1 जो आहे भाषा 1साठी, भाषा 2साठी 30 गुण, तिसरा विभाग जो आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुण, आणि इथे चौथ्या विभागामध्ये आणि 5वा विभाग जो आपण पेपर 1मध्ये पाहिला त्यामध्ये थोडी तफावत, थोडा फरक आपल्याला असलेला आढळतो. तर ज्यांचं BSc आहे, सायन्स आहे, तर त्यांना गणित व विज्ञान हा एकंदरीत 60 गुणांचा पेपर आपल्याला पाहायला मिळतो. तर हा विभाग 60 गुणांचा आहे, गणित विज्ञान ज्यांचं BSc आहे त्यांना. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं BA BCom आहे त्यांना सामाजिक शास्त्र हा विषय आपल्याला पाहायला मिळतो, विभाग पाहायला मिळतो, जो की 60 गुणांसाठी आहे. म्हणजेच चौथा घटक जो आहे तर तो आपल्याला एकंदरीत 60 गुणांसाठी आपल्याला पाहायला मिळतो. येथे 5वा घटक आपल्याला सेकंड पेपरमध्ये नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, कारण तो एकत्रितपणे 2 विषयाला अनुसरून आहे. त्यामुळे आपल्याला ते दोन्ही विषय एकतर आपलं गणित किंवा विज्ञान असेल, नाहीतर आपलं सामाजिक शास्त्र असेल, ही बाब आपण लक्षात ठेवा. अशा प्रकारे परीक्षेचा आपला आराखडा आपल्या TET सेल आपण ज्याला म्हणत असतो, TET जी आपली परीक्षा घेणारं परिषद आहे तिने काय केलेलं आहे, वितरित केलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर या पेजवरच्या इतर ज्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात तेही आपण यूज करू शकता. लॉग इन करता येईल आपल्याला, इथून जाहिरात पाहता येईल, आपली TETची परीक्षा शुल्क किती भरायचं ते पाहता येईल, वेळापत्रक आपलं चेक करता येईल, ज्याला आपण टाईम टेबल असं म्हणतो. तर आपण TETचे वेळापत्रक चेक करूया, टाईम टेबल पाहूया. विद्यार्थी मित्रो, वेळापत्रकला आपण क्लिक करताच आपल्याला वेळापत्रक पाहायला मिळतं आहे. कार्यवाहीचा टप्पा, ऑनलाईन अर्ज आपल्याला कधीपर्यंत भरायचे आहेत, तर ते 9/9/2024 पासून 30/9/2024पर्यंत म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे वरती स्क्रॉल करूया. प्रवेशपत्र ज्याला आपण ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट असं म्हणत असतो, ते कधी घ्यायचे आहेत, तर 28/10 इथे 10 आहे म्हणजेच ऑक्टोबर, 28 ऑक्टोबरला आपले हॉल तिकीट्स उपलब्ध होतील.
कधीपर्यंत तर 10/11/2024पर्यंत आपल्याला ते डाउनलोड करून घेता येतील, प्रिंट करून घेता येतील. त्यानंतर आपली परीक्षा पेपर फर्स्टची कधी आहे, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 10 तारखेला नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला 10:30ला तो पेपर स्टार्ट होईल. तर तो 1पर्यंत असणार आहे. 2.5 तासाचा हा पेपर. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 हा त्याच दिवशी सेम डेला आपल्याला असलेला पाहायला मिळतो. दुपारी 2 ते 4:30पर्यंत तो पेपर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पेपर 1 व 2चे वेळापत्रक जे आहे, तसेच आवेदनपत्र कधी भरायचे, ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी, प्रिंट हॉल तिकीट प्रिंटचा कालावधी आपल्याला इथे पाहायला मिळतो. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.